अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। जून जुलै महिन्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी संकटात। शेतकऱ्यांचं बियाणं देखील वाया जाण्याची शक्यता। या आठवड्यामध्ये पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होणार असल्याची भीती। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। वाशिम जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी। सततच्या पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता। शेतामध्ये आंतरमशागत करता येत नसल्यानं शेतकरीही त्रस्त। सांगलीमध्ये हरिहरपूरमधील कृष्णा आणि वारणा या नदीच्या संगमावर पाणी पातळीमध्ये वाढ। शिराळा तालुक्यामध्ये वारणा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी। धरणातून पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। नाशिक जिल्ह्यातील भावली भाम धरणाच्या पाठोपाठ आता वाकी खापरी धरणही भरण्याच्या मार्गावर। इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। 1138 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 50 मीटरनं उघडले। हतनूर धरणामधून 42,038 क्युसेकनं तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सटाण्याचे हरणबारी धरणही ओव्हरफ्लो। यंदा महिनाभर आधीच धरणं भरली। 2500 क्युसेक वेगानं मोसम नदी पात्रामध्ये विसर्ग। मोसम, काटवण, करंजाडी या खोऱ्याला दिलासा। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। अंबिका नदीच्या उपनदीला देखील पूर। पुलांची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 43,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग। निफाड सिन्नर तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाला पाणी लागलं। पुलावरून पाणी जाण्याची शक्यता। नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागामध्ये संततधार पाऊस। पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा। भंडाराच्या तुमसर तालुक्यातील सिहोरामध्ये घरात पावसाचं पाणी शिरलं। पावसामुळे अनेक पुलावरील मार्ग वाहतुकीसाठी बंद। तर भंडारा जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार। पुणेगाव धरण 75% भरलं। उनंदा नदीमध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वणी आणि चांदवडच्या पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारं पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो। धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा निश्चित। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। कणकवली तालुक्यातील हरकुळ लघुमध्यम पाटबंधारे प्रकल्प देखील ओव्हरफ्लो। जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर रविवारी अडकलेल्या मुलांचा नवा व्हिडिओ समोर। धबधब्यावर 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांनी रेस्क्यू करत पुराच्या पाण्यातून तरुणांना बाहेर काढलं। नाशिकमधील सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस। चाणकापूर धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग। गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ। अहिल्यानगरच्या भंडारदारा धरणामधील पाण्याचा विसर्ग वाढवला। भंडारदारा धरणामधून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सततच्या पावसामुळे भंडारदारा धरण 75% भरलं। साताऱ्याच्या वाढे इथल्या वेण्णा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची बातमी TV9 मराठीवर दाखवताच दुरुस्ती सुरू। NHI प्रशासन कामाला लागलं। ग्रामस्थांनी TV9 मराठीचे आभार मानले। भावली भाम धरणापाठोपाठ वैतरणा धरणही लवकरच भरणार। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा धरण भरण्याच्या मार्गावर। वैतरणा धरणाचा मुंबईला देखील पाणीपुरवठा। धरणाचे 5ही दरवाजे 1 मीटरनं उघडले। गोव्याकडून मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या गगन बावडा आणि
फोंडाघाट घाटामध्ये सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना कोकणामधील घाट रस्ते अपघाताला निमंत्रण देत आहेत। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधील रंधा धबधब्यामध्ये तरुण पडल्याची घटना घडली होती। प्रवरा नदीच्या प्रवाहामध्ये तरुण वाहून जाताना दिसत होता। सुदैवानं तरुण काठावर पोहोचत आल्यानं तरुणाचे प्राण वाचले। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वांजोळा साकेगाव दरम्यान रेल्वे पुलाखाली पावसाचं पाणी। पुलाखालून वाहन काढताना वाहन चालकांची कसरत, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मनस्ताप। अहिल्यानगर निळवंडे धरणामधील विसर्ग वाढवला। प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरणामधून 6570 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून बोटिंगच्या स्पर्धेचं आयोजन। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची देखील उपस्थिती। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांचा व्हिडिओ समोर। धबधब्यावर अडकलेल्या 15 ते 20 पर्यटकांना पुराच्या पाण्यामधून सुखरूपपणे बाहेर काढलं। रेस्क्यू करतानाचे धडकी भरवणारे व्हिडिओ समोर। कर्जतच्या खांडस गावामध्ये घरावर झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। घराचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। गोंदियामध्ये चालत्या दुचाकीवर झाड पडल्यानं एकाचा मृत्यू। वडेगावचे ग्रामपंचायत सदस्य जीवचंद बिसेन यांचा मृत्यू। बिसरीच्या दिशेनं जात असताना सातोनाजवळ अचानक झाड पडलं, तर दुचाकीवरील मुलगा देखील गंभीर जखमी। साताऱ्यातील कराडच्या प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरामध्ये धरणं आंदोलन। थकीत वेतन मिळावं या मागणीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील गट सचिवांचं आंदोलन। समीर भुजबळ आज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामधील सद्यस्थितीचा आढावा घेतला। तसंच समीर भुजबळ विदर्भातील विविध जिल्ह्यांना देखील भेटी देणार असल्याची माहिती। नाशिकच्या मनमाडमध्ये ख्रिस्ती समाजाचा मोर्चा। आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध। ख्रिस्ती समाजाबद्दल आपत्तिकारक वक्तव्य पडळकर यांनी केलं होतं। गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी।